प्रकारचे संजय देशमुख यांच्या प्रकरणामध्ये आरोप होत आहेत. वेळ काय लागतो दादा? धनंजय मुंडेला पाठीशी कोण घालतो? नेमका धनंजय मुंडे कुठल्याही चौकशीमध्ये उद्याच्याला तुमच्यावर आरोप झाला की तुम्ही अमुक अमुक केसमध्ये दोषी आहे, तर आज SITची चौकशी चालू आहे, आज CIDची चौकशी चालू आहे, आज न्यायालयाच्या तिथं चौकशी चालू आहे. आता या 3 वेगवेगळ्या एजन्सीज तिथं चौकशी करतायत. त्याच्यातून स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ही चौकशी करत असताना जो कोणी दोषी असेल, जो कोणी त्याच्याशी संबंधित असेल, ते तिथं सिद्ध झालं, लक्षात आलं, तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल. एक मिनिट त्या संदर्भामध्ये मी देखील देवेंद्रजींना भेटून सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये पक्ष वगैरे न बघता जर कोणी वरिष्ठ लेवलला काम करणारे व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी असतील तर कुणाची गय करण्याचं कारण नाही. मुख्यमंत्री म्हणले मी त्याही मताचा आहे. त्यामुळं चौकशी चाललेली आहे. काही जण आरोपी मिळायला थोडासा विलंब लागला. प्रत्येकाची चौकशी करून फोनचे कुणाकुणाला फोन झाले, किती काळ करता झाले, काय फोनवर संभाषण झालं, ते आता सगळं समजतं. त्या सगळ्याचा अतिशय बारकाईनं महाराष्ट्रामध्ये आम्ही लोक अजिबात खपवून त्या ठिकाणी घेणार नाही. ही निगूढपणे झालेली हत्या आहे. त्याच पद्धतीनं तितक्याच गांभीर्याने यामध्ये सरकारने लक्ष दिलेलं आहे. अर्थात समोरच्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना किंवा सत्ताधारी पक्षाच्या पण काही हे त्यांनी अधिकार संविधानाने दिलेला आहे, पण असं करत असताना कुणावरही अन्याय होऊ नये ही पण खबरदारी ही घ्यावी लागते. मी आज आपण प्रश्न विचारल्यावरून पुन्हा एकदा आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो, कुणालाही माझी आजपर्यंत कामाची पद्धत अनेकांना माहिती आहे. यामध्ये आम्ही आणि मुख्य दोषी असतील त्यांना अजिबात पाठीशी घालणार नाही. त्यांना कडक मधली कडक सजा केली जाईल आणि एक वेगळ्या प्रकारचा मेसेज महाराष्ट्रामध्ये दिला जाईल. भाजपचे आमदार आहेत, भाजपच्या आमदाराकडून आपल्या पक्षातल्या मंत्र्यावरती आरोप केले जातात. त्याबद्दल मी त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्याकडं नुसते आरोप करण्यापेक्षा तुमच्याकडे असणारे पुरावे त्या SITला द्या, CIDला द्या. ज्यांच्या न्याय व्यवस्थेखाली ती इन्क्वायरी होती त्यांना द्या. कारण आपल्याला माहितीये की पुराव्याशिवाय कुणावरही आरोप करणं हे कितपत योग्य आहे आणि ते त्यांना द्यायला सांगितलेले. माझी आणि बावनकुळे साहेबांची पण चर्चा झालेली आहे, माझी आणि देवेंद्रजींची पण चर्चा. त्या संदर्भामध्ये 3 वेगवेगळ्या इन्क्वायऱ्या आहेत. तिन्ही एजन्सीज फार बारकाईनं त्याच्याबद्दलचा स्टडी करतायत. कारण उद्याच्याला ह्याचा तपास चाललेला आहे. आपण काळजी करू नका. तुम्हाला जेवढी काळजी आहे तेवढीच काळजी आम्हाला पण आहे. आम्ही पण असं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असल्या घटना खपून घेणार नाही. आणि आज आमच्या सरकारमध्ये आम्ही असल्यामुळं आमची जबाबदारी याच्यात जास्त आहे. आम्ही याच्यात राजकारण पण आणून देणार नाही आणि आम्ही याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम पण राष्ट्रवादीच्या बडी मुन्नी म्हणून, ते नेमकी बडी मुन्नी कोण आहे त्यांना विचारा. हे असले फालतू गोष्टी कोणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे. त्याच्यामुळे त्याला विचारा कोण आहे ते. तुमच्यावर आरोप झाले होते भ्रष्टाचाराचे, त्यावेळेस तुम्ही राजीनामा दिला होता. तुमच्यावर तो अधिकार ते वापरतील. ज्यांच्यावर 36 जिल्ह्यांची जबाबदारी दिली जाईल ते जबाबदारी ते मंत्री, संबंधित उपमुख्यमंत्री हे पार पाडतील. दादा, मात्र तुमच्याकडून अपेक्षा आहेत दादा
तुमच्याकडे येणार असेल तर दादा दादा